करण्याचं काही लोक काम करतायत। दरम्यान एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीसह इतर अभिनेत्रींचं नाव घेतलं आणि त्यावरून आता चांगलाच वाद रंगलेला आहे। सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळीनं महिला आयोगात तक्रार केली असून सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली, तर केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी महिला कलाकारांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोपही प्राजक्ता माळीनं केला। तर प्राजक्ता माळीनं केलेल्या आरोपांना भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलं। प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही। अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे। या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी हिरोईनकडे ढकलू नका। त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली, त्याचा वापर केला, गैरवापर केला। त्यांनी स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली, अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली, अतिशय कुत्सितपणे। माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एसपी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइज करून पाहावं। त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही। श्री सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे। मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो, तेवढ्यापुरतं। जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू।